ठाणे महानगरपालिकेत ह्या राज्याचे शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी गेल्या अनेक वर्षापासून ठाणे जिल्ह्यावर शिवसेनेची पकड ढिली होऊ दिली नाही आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी जो पाया रचला होता तो भक्कम करत आज ठाणे महानगरपालिकेवर त्यांनी भगवा फडकवलेला आहे। शिवसेना भाजप युतीचे महापौर आणि उपमहापौर आज विराजमान होणार आहे आणि छत्रपती शिवरायांना अर्पण करून ते आता त्या ठिकाणी पीठासीन अधिकारी आल्यानंतर त्यांची अधिकृत घोषणा होणार आहे। परंतु संख्याबळ आणि त्याचबरोबर समोर कुणीही उमेदवार नसल्या कारणानं त्यांची जी नियुक्ती आहे ती अटळ आहे आणि त्यामुळे शिवसेनेचा बालेकिल्ला ठाणे जिल्हा हा धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी जो अधोरेखित केलेला आहे ते कायम ठेवण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे आणि त्यामुळे आज शिवसेनेचा हा भगवा आणि प्रामुख्याने महायुतीचा भगवा ठाणे महानगरपालिकेवर झळकलाय। सर, मीरा रोडमध्ये मराठी उपमहापौर या महापौर असं बनावं अशी देखील मागणी नाही बघा, काहीतरी कोणीतरी राजकीय वादन जाणीवपूर्वक निर्माण करते। मीरा भाईंदरला प्रामुख्यानं 82% हिंदी भाषिक आणि 18% मराठी अशी वर्गीकरण झालेलं आहे। वाढत्या शहरीकरणामुळे फार मोठ्या प्रमाणात मीरा भाईंदर शहरामध्ये हिंदी भाषिकांची वस्ती वाढते आणि त्यामुळे शिवसेना भाजप युतीच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक निवडणुका आम्ही लढलो। लोकसभेमध्ये खासदार म्हणून शिवसेनेचे नरेश म्हस्के महायुतीचे उमेदवार म्हणून निवडून आले। मी सुद्धा गेल्या 4 टर्म त्या मीरा भाईंदर आणि ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील आमदार म्हणून काम करतोय। यावेळेस जवळजवळ 1,08,000चा मताधिक्याने माझा विजय झालेला आहे। परंतु ही वस्तुस्थिती आहे की हिंदी भाषिकांची संख्या वाढत असल्या कारणानं मराठी भाषिकांची संख्या कमी होते आणि त्यामुळे काहीतरी मराठी हिंदी भाषिक वाद करायचा आणि मीरा भाईंदर मधील एखाद्या पक्षाला त्याचा फायदा होण्यासाठी हे एकीकरण समिती अशा माध्यमातून पुढाकार घेते, आंदोलन करते आणि सर्वसामान्य जनतेला वेठीस धरते। खरं तर हिंदू मुस्लिम वाद, मराठी हिंदी वाद हा मीरा भाईंदर मध्ये काही नवीन नाहीये, परंतु त्याचा राजकीय फायदा एका पक्षाला होण्याकरता ही मराठी एकीकरण समिती त्या ठिकाणी सातत्यानं काही ना काही आंदोलन करण्याची भूमिका करते। प्रामुख्यानं तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी आवर्जून मी सांगते की नुकत्याच झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये हीच मराठी एकीकरण समिती ही शिवसेनेचे उमेदवार पाडण्यासाठी प्रयत्न करत होती आणि मराठी उमेदवार अनेक त्यांनी पाडलेले आहेत। आज मला असं वाटतं की त्यांनी बाकीच्या गोष्टींकडे लक्ष देण्यापेक्षा मराठी भाषेचं संवर्धन कसं होईल, जास्तीत जास्त मराठी भाषा कशी मीरा भाईंदर शहरामध्ये सर्वसामान्य हिंदी भाषिकांना सुद्धा शिकवता येईल यासाठी प्रयत्न करायला पाहिजे। परंतु जाणीवपूर्वक अशी आंदोलनं करायची आणि त्या माध्यमातून हिंदी भाषिकांना एक वेगळ्या प्रकारचं चित्र त्या शहरामध्ये निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। परंतु शेवटी सर्वसामान्य जनता आहे, कोण काय करतं हे जनता ओळखत असते। नक्कीच अजित पवार यांच्या अपघाती मृत्यू पश्चात आता बऱ्याचशा शंका कुशंका निर्माण केल्या जात आहेत। संजय राऊत यांनी म्हटले की ऑपरेशन लोटसचा हा भाग आहे का? हे बघा, संजय राऊतांना तर रात्री काय स्वप्न पडतात आणि सकाळी काय बोलावं हे त्यांनी ठरवलेलं असतं आणि त्यामुळे कुठल्या तरी गोष्टीचा जाणीवपूर्वक शंका कुशंका सर्वसामान्य जनतेच्या मनात निर्माण होईल यासाठी ते प्रयत्न करत असतात। आता खुद्द शरद पवार साहेबांनी ह्या बाबतीत स्वतःचं मत व्यक्त केलेलं आहे की अशा प्रकारे कुठलंही वेगळं काही घडलेलं नाहीये। असं असताना सुद्धा जाणीवपूर्वक त्यामध्ये शंका निर्माण करण्याचा प्रयत्न संजय राऊत करतायत आणि प्रामुख्याने माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सीआयडी चौकशीचे आदेश दिलेले आहे। सीआयडी चौकशी होते, जर त्या ठिकाणी अजूनही काही गोष्टींची आवश्यकता असेल तर त्या गोष्टींची पूर्तता सुद्धा केंद्राचं सरकार आणि राज्य सरकार करणार आहे। फक्त आणि फक्त चर्चेमध्ये राहण्यासाठी संजय राऊत जर अशी भूमिका घेत असेल तर निश्चितपणे त्यांच्या प्रयत्नांना यश येणार। 100 कोटीचा फाईल बाहेर हे असे अनेक आरोप संजय राऊतांनी केलेले आहेत। आजपर्यंत कुठला एकही आरोप त्यांचा खरा झालेला आहे का? उगाच काहीतरी म्हणजे पत्रकारांना काहीतरी बातम्या पेरण्यासाठी आणि बातम्या देण्यासाठी ते सकाळी सकाळी जर आपला भोंगा वाजवत असेल तर सर्वसामान्य जनता आता त्या भोंग्याच्या प्रतिसादाला बिलकुल बळी पडणार नाही। शिंदे गट आणि अजित पवार गट हे काही लोकांचं असं देखील म्हणणं आहे की सुनीता पवार यांनी जो शपथ घेतला, शपथविधी यांचा झाला तो खूप लवकर घेता, थोड्या दिवसांनी थांबायला बघा, तो राष्ट्रवादी काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे। कुणी शपथ घ्यावी, कुणी शपथ घेऊ नये, कुणी पक्षाध्यक्ष व्हावं, कुणी होऊ नये, कोणाचं विलीनीकरण व्हावं, कोणाचं विलीनीकरण होऊ नये, हा प्रश्न सर्वस्वी
हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अंतर्गत प्रश्न असल्या कारणानं त्या विषयावर आम्ही न बोलणं योग्य आहे. एक तर नॅरेटिव्ह अजित- आहे ज्यामध्ये ते म्हणतात की प्रफुल्ल पटेल आणि अमित शहा यांची भेट झाली होती, त्यामुळे शंकेला कुठेतरी वाव आहे. नाही बघा, प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत, त्या पक्षाचे कार्याध्यक्ष आहेत. अमित भाई शहा हे शिवसेना भाजप जी महायुती आहे त्या महायुतीचे शिल्पकार आहेत आणि केंद्राचे गृहमंत्री आहेत. ते राज्यसभेचे खासदार आहेत प्रफुल्लभाई. आणि अशा वेळेस जर त्यांनी अधिवेशन चालू असताना जर दोघांची भेट झाली तर त्यात नवीन काय आहे, ते होऊ नये असं कसं शक्य आहे मला सांगा. त्या ठिकाणी अधिवेशनाच्या दरम्यान ही नेते मंडळी आपापसामध्ये भेटतच असतात. परंतु जितेंद्र आव्हाडांनी कालच सांगितलं की बैठक झाली होती दोन्ही राष्ट्रवादी यांची, 200% ते खरं आहे. नाही, मला आता त्या बाबतीत काय माहित नाही. त्या दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांना जर ह्या बाबतीत तुम्ही विचारलं तर योग्य आहे. सर, अजित पवार गट आणि तुम्ही एकनाथ शिंदे गट हे एकत्र येणार का मुंबईमध्ये? आम्ही भाजप आणि शिवसेनेची युती आहे, ती युती अभेद्य आहे. गेल्या अनेक वर्षापासून आदरणीय वाजपेयीजी, आदरणीय अडवाणीजी, आदरणीय प्रमोद महाजनजी, आदरणीय गोपीनाथ मुंडेजी, आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेजी यांनी निर्माण केलेली ही युती आहे आणि ती युती अभेद्य आहे. त्यामुळे आम्हाला दुसऱ्या कोणाबरोबर जायची गरज नाही. शिवसेना भाजपची युती ही नैसर्गिक युती आहे आणि ह्या युतीचं राज्य ह्या महाराष्ट्रामध्ये आहे, केंद्रामध्ये आहे. आणि आताच महायुतीच्या माध्यमातून ठाणे महापालिकेमध्ये शिवसेनेचा महापौर आणि भारतीय जनता पक्षाचा उपमहापौर आता थोड्याच वेळात विराज बनवणार. मात्र तुम्ही म्हणतात महायुतीचं इकडं राज्य, मात्र इकडे एक गणेश नाईक म्हणतात की नामोनिशाण मिटून टाकणार ठाण्यामधलं. ठीक आहे, तर आता एकीकडे त्या- पाहिलं तर एकीकडे भाजप. बघा, ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे, हे एकनाथ शिंदे साहेबांनी सिद्ध करून दिलेलं आहे. जो पाया आदरणीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी ह्या जिल्ह्यामध्ये रचलेला आहे तो पाया भक्कम आहे हे दाखवून देण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ह्या विषयावर कोणी न बोललेलं बरं.